नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर आज आपण बनवूया भरपूर दिवस टिकणारी सुकटाची चटणी। तर सुकटची चटणी आपण बनवूया, अगदी झटपट रेसिपी आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सुकटची चटणी बनवण्यासाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे। तर इथे स्वच्छ निवडून घेतलेले चाळून सुकट घेतलेली आहे। तर सुकट 2-3 प्रकारची असते, लहान मोठी मीडियम साईजची। तर इथे मी एकदम बारीक घेतलेली आहे। तर आता आपण इथे सुक्या मिरच्या आणि सुकं खोबरं, लसूण आणि कांदा घेतलेला आहे। तर कांदा आता आपण बाजूला ठेवूया आणि हे सर्व आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे खमंग खरपूस होईपर्यंत। तर पहिल्यांदा आपण कढईमध्ये सुकट भाजून घेऊया। तर सुकट आपण खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, तेव्हाच आपली चटणी मस्त खमंग अशी टेस्टी आणि भरपूर दिवस टिकते अशी ही सुकट भाजून घ्यायची आहे। तर सुकट भाजायला सुरुवात झालेली आहे। आता बघू शकता तुम्ही कलर चेंज होत आलेला आहे। तर सुकट अशा पद्धतीने भाजायचं आहे, कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। तर सुकट हे काढून घेऊया, भाजून झालेला आहे। नंतर आता आपण भाजूया सुक्या लाल मिरच्या। तर सुक्या लाल मिरच्या तुम्ही इथे कोणत्याही वापरू शकता। तर इथे मी घरच्याच हिरव्या मिरच्या असतात त्या सुकवलेल्या आहेत आणि त्या इथे मी भाजून घेतलेल्या आहेत। तर सुक्या लाल मिरच्या भाजलेल्या आहेत। नंतर आपल्याला सुकं खोबरं आणि लसूण भाजून घ्यायचं आहे। खोबरं पण आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, खमंग असा सुगंध सुटेपर्यंत। तर बघू शकता तुम्ही इथे लसूण आणि सुकं खोबरं भाजत आलेलं आहे। तर आता आपण हे सुकं खोबरं आणि लसूण काढून घेऊया आणि आता हे सर्व साहित्य आपण थंड झाल्यानंतर मग मिक्सरमधून आपण हे फिरवून घेणार आहोत। जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यात पण ही चटणी बनवू शकता, पण मी खलबत्त्यात बनवणार नाही। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी जाडसर चटणी बनवणार आहोत। तर सुकं खोबरं, लसूण आणि हे सुकट घालूया आपण आणि 2 स्टेपमध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत। तर जास्तीत जास्त आपल्याला हे बारीक करायचं नाही, थोडं प्रमाणामध्ये आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपलं रवाळ पद्धतीने असं जाडसर, जशी शेंगदाण्याची चटणी बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला हे बारीक करायचं आहे। तर इथे आपण सर्व सुकटाची चटणी अशी बारीक करून घेऊया। तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया। तर लाल मिरची इथे वापरल्यामुळे मस्त असा कलर आलेला आहे। जर तुमच्याकडे लाल सुक्या मिरच्या नसतील तर तुम्ही ते लाल मिरची पावडरचा वापर करू शकता। तर आपण ही चटणी आता खमंग अशी फोडणीमध्ये परतून घेऊया। तर तेल घातलेलं आहे, 2 चमचे कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता घातल्यानंतर इथे मी एक कांदा मोठा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातलेला आहे। तर कांदा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। तर कांदा इथे आपला परतून झालेला आहे। तर लगेचच आता यामध्ये आपण चटणी बारीक करून घेतलेली होती ती घालूया। तर चटणी आता मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर खाली वरती असं परतून आपल्याला ही चटणी खमंग भाजून घ्यायची आहे। तर ही चटणी भरपूर दिवस टिकते। तर आता आपण वरती झाकण ठेवूया 2 मिनिटांसाठी। तर गॅस बंद करूया। आता आपण ही चटणी मिक्स करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता चटणीचा कलरही चेंज झालेला आहे, मस्त अशी ही मोकळी झालेली आहे चटणी। तर ही चटणी भाकरी चपातीसोबत ही खाऊ शकता आणि भरपूर दिवस टिकते। तर कोरडी चटणी ही तुम्हाला कशी वाटली? सुकटची भाजी खायला पण कंटाळा येतो, म्हणून अशा पद्धतीने अशी ड्राय चटणी पण तुम्ही बनवून ही स्टोअर करून ठेवू शकता। कधी पण आपल्याला ही उपयोगी पडते खाण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी। तर खूप सोपी रेसिपी आहे, झटपट बनते आणि खमंग अशी कोरडी चटणी खायला खूप मजा येते। तर अशा पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सुकटची चटणी। तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर तुम्हीही नक्की ट्राय करा। आणि अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।